नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर, ग्रेड पे नुसार थकबाकीची इतर रक्कम मिळणार। तपशील जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो नवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होण्याची शक्यता आहे। त्याला मार्च मध्ये मंजुरी मिळू शकते आणि एप्रिल मध्ये पैसे भरले जाऊ शकतात, परंतु त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून करण्यात येणार आहे। त्यामुळे जानेवारी ते मार्च पर्यंतचा महागाई भत्ता थकबाकी म्हणून देण्यात येणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याला मार्च मध्ये सरकार मंजुरी देऊ शकते। मार्च मध्ये झालेल्या घोषणेनंतर एप्रिल महिन्याच्या पगारातही ते दिले जाणार आहे। होळीपूर्वी सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देईल असा अंदाज आहे आणि तसे झाल्यास कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचे पैसे एक रकमी मिळणार आहेत। त्यामुळे त्यांनाही जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत थकबाकी मिळणार आहे। याशिवाय एप्रिलच्या डीएचाही यात समावेश करण्यात येणार आहे। महागाई भत्त्याची थकबाकी कधी लागू होणार पहा मित्रांनो। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ होणार आहे। त्याला मार्च मध्ये मंजुरी मिळू शकते आणि एप्रिल मध्ये पैसे भरले जाऊ शकतात, मात्र याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून करण्यात येणार आहे। त्यामुळे जानेवारी ते मार्च पर्यंतचा महागाई भत्ता थकबाकी म्हणून देण्यात येणार आहे। सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 3 महिन्यांची थकबाकी मिळू शकणार आहे। नव्या वेतन श्रेणीत वेतन श्रेणीनुसार महागाई भत्त्याची गणना केली जाणार आहे। लेवल 1 मधील कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे 1800 रुपये आहे। यामध्ये बेसिक पे 18,000 रुपये आहे। याशिवाय प्रवास भत्ता देखील यात जोडला जाणार आहे। वेतन श्रेणीच्या आधारे वेतनाची गणना केली जाईल मित्रांनो। 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाची लेवल 1 ते लेवल 18 पर्यंत ग्रेड पे मध्ये विभागणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ग्रेड पे आणि प्रवास भत्त्यांच्या आधारे महागाई भत्त्याची गणना केली जाते। लेवल 1 मध्ये किमान वेतन 18,000 रुपयापासून सुरू होते आणि जास्तीत जास्त वेतन हे 56,900 रुपये आहे। त्याचप्रमाणे लेवल 2 ते 14 पर्यंतच्या ग्रेड पे नुसार पगार बदलतो, मात्र लेवल 15, 17, 18 मध्ये ग्रेड पे नाही, येथे पगार निश्चित केला जातो। लेवल 15 मध्ये किमान मूळ वेतन हे 182,200 रुपये तर कमाल वेतन हे 2,24,100 रुपये आहे। लेवल 17 मध्ये बेसिक सॅलरी 2,25,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे लेवल 18 मध्ये बेसिक सॅलरी ही 2,50,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे। कॅबिनेट सचिवांचे वेतन लेवल 18 मध्ये समाविष्ट आहे। तर मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह। तोपर्यंत धन्यवाद।